आणि आता एक मोठी बातमी आहे। राज्य परिवहन महामंडळानं 1310 बस गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आलंय। हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। या व्यवहारात महामंडळानं ठेकेदारावर खास मेहरबानी दाखवल्याचं बोललं जात आहे। या प्रकारामुळे महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य परिवहन महामंडळानं 1310 बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतलेला आहे आणि यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका देखील बसलाय। हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। या व्यवहारामध्ये महामंडळानं ठेकेदारावरती खास मेहरबानी दाखवल्याचंही बोललं जात आहे। या प्रकारामुळे महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची देखील शक्यता आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, हा निर्णय साधारणतः कधी झालाय? कारण महामंडळ गोगावलेंकडे आहे, परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक, मुख्यमंत्र्यांनी तर निर्णयाला स्थगिती दिली आहे, पण एकूणच हा सगळा प्रकार नेमका कसा घडलाय? नक्कीच आपण पाहतो की पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बस खरेदीबाबत अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। मागच्या सरकारमध्ये खरं तर 1310 बसेस या घेण्यासंदर्भात निर्णय झालेला होता। त्याच्यानंतर भरत गोगावलेंची नियुक्ती झाली होती। या व्यवहारावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, कारण भाडेतत्वावर बस घेण्याच्या निर्णयाला आता मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर कंपन्यांची दाखल केलेल्या निविदांमध्ये डिझेल खर्च बघून 3941 रुपये किलोमीटर दर दाखवलेला होता। त्याचबरोबर तांत्रिक पात्रता निविदा आचारसंहिता घोषित करण्याच्या काही मिनिटा अगोदरच उडवण्यात आल्या आणि वित्तीय निविदा वय अधिवेशनाच्या काळात देखील उघडण्यात आल्याचं देखील म्हटलेलं आहे। प्रामुख्याने सांगायचं झालं तर या निर्णयाबाबत सध्याच्या परिवहन विभागाने परस्पर हा निर्णय घेतल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होते आणि यामध्ये खरंच भ्रष्टाचार झालाय का हे आता तपासलं जाईल। निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।